नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट. बरेच दिवसांनी आज मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आले आहे माझा छोटासा मिनी ब्लॉग घेऊन. तर आजच्या माझ्या या मिनी ब्लॉग मध्ये असणारे एक भन्नाट अशी रेसिपी, जी तुम्ही बघणार तर तुम्ही पटकन करायलाही घेणार अशी रेसिपी. तर माझ्या आजच्या रेसिपीचं नाव आहे रशियन चिकन कबाब. चिकन रशियन कबाब, असंच मलाई सीख कबाब. तर असं छोटंसं नाव आहे आणि रेसिपी पण छोटीशीच आहे, जी पटकन होणारी आहे आणि इतकी अप्रतिम लागते ना, तर तुम्ही खाणार तर ती वारंवार बनवत राहणार. तर मी कशी बनवते आणि काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत, तर त्या रेसिपीची स्टार्ट टू एंड सगळी प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आणि सांगणार आहे. छोट्या छोट्या ट्रिक्स सांगणार आहे. त्यामुळे माझ्या या व्हिडिओला तुम्ही अजिबात स्किप करू नका. नक्की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि मी आता सुरुवात करते माझ्या ह्या छोट्याशा रेसिपीला. चिकन मलाई सीख कबाब, चिकन सीख कबाब, रशियन सीख कबाब. ठीक आहे, मलाच नाही नाव बोलतायत, पण ती खरंच छान बनते. तर तुम्हाला मी दाखवते ती कशी बनते. सो चला. सर्वात आधी घेतलेलं आहे चिकन, बोनलेस चिकन, ब्रेस्टचं बोनलेस चिकन अर्धा किलो. तर ते व्यवस्थित धुवून त्याला अर्धा तास निथळत ठेवायचं, त्याचं पूर्णपणे पाणी गेलं पाहिजे. तर ते मी अशा प्रकारे अर्धा तास त्याला चांगलं निथळत ठेवलेलं आहे. त्याचं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. एकदम ड्राय असं चिकन हवंय. सो आता हे चिकन मिक्सर, आता माझ्याकडे फूड प्रोसेसर नाहीये, त्याच्यामुळे हे मी मिक्सरला असं त्याचा खिमा करून घेते अगोदर. चिकन बरोबर ना थोड्या 10-12 हिरव्या मिरच्या तिखट होण्यासाठी घ्यायच्या. ठीक आहे, मिक्सरला वाटून घ्यायचं. अशा प्रकारे तिखटवाल्या हिरव्या मिरच्या 10-12 घेऊन शेवटचे जे चिकन राहिलं होतं ते मिक्सरला असं मस्त ग्राइंड करून घेतलं आणि आता ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. हे सगळं मिक्स करायचं. आता ह्याच्यात आणखीन काय काय घालते मी ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी टाकायचं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. जसं तुम्हाला आवडतं तसं मीठ घालायचं. त्याच्यामध्ये नंतर घालायचा हा व्हाईट पेपर. सगळे मसाले थोडे थोडे घालायचे, ड्राय मसाले. त्याच्यानंतर घालायचं थोडंसं ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर. हा आहे कबाब मसाला. धनिया पावडर, जिरा पावडर. तर ह्याच्यामध्ये सगळे ड्राय मसाले मिक्स करून झालेले आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये 3 कांदे बारीक चिरून घेतलेत. ते 3 कांदे बारीक चिरून त्याचं होईल तितकं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आणि आता ते कांदे त्याच्यामध्ये घालायचे. सगळे कांदे आणि अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट आणि ही कोथिंबीर. सगळी कोथिंबीर. आणि आता हे चांगलं चांगलं असं मस्त मिक्स करून घ्यायचं. आता हे छानपैकी हे ना हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. मी ग्लव्स याच्यासाठी घातलेत कारण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि पूर्ण हाताची आगाग होते. तर आता हे टोटल चिकन आणि हे सगळे ड्राय मसाले ना छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे. त्याला ना असं पाणी नाही सुटलं पाहिजे. ते जितकं चांगलं मिक्स होणार ना ते तितकं ज्युसी होतं.
अमूल मस्का. याच्यात आता घालायचा थोडासा अमूल मस्का. जर तुमच्याकडे मस्का नसेल तर तुम्ही तूप घातलं तरी चालेल, पण अमूल मस्क्याने टेस्ट चांगली येते. आणि आता ही घालायची काजूची पावडर. सगळी काजूची पावडर, हे जवळजवळ 50 ग्राम काजू आहेत, त्याची ही पावडर. आणि काजू जरी नसले तुमच्याकडे तरी ऑप्शनल आहे की तुम्ही बदामची पण पावडर घालू शकता त्याच्यामध्ये. घालायचं याच्यामध्ये अमूलचं फ्रेश क्रीम. जर तुमच्याकडे दुधाची मलाई असेल तर तुम्ही दुधाची मलाई घातली तरी पण चालेल. आता सध्या माझ्याकडे दुधाची मलाई नाहीये, त्याच्यामुळे मी अमूलचं फ्रेश क्रीम साधारण 3 चमचे असं घालणार आहे. याच्याने छान ज्युसी असे होतात कबाब मस्तपैकी. थोडंसं अजून घालते. छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे ना, की जवळजवळ 5 मिनिटं ह्याला चांगलं चारी बाजूने म्हणजे एकदम सगळीकडून मिक्स झालं पाहिजे. ते छान एकजीव झालं पाहिजे. म्हणजे चिकन, सगळे ड्राय मसाले, कांदा आणि आता जे हे बटर घातलं आणि हे घातलं अमूलचं क्रीम घातलं, हे पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे. त्याच्यामुळे हे जवळजवळ 5 ते 7 मिनिटं ना मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं. कारण हे जेवढं जास्त चांगलं मिक्स करणार ना, ते तितकेच कबाब ज्युसी पण बनतात आणि स्टिकला ते चिकटून पण राहतात. हे बघा, अशा पद्धतीने ना हा डो तयार करायचा. मस्त असा सगळीकडून तो मिक्स करून असा हा डो तयार करायचा. दिसतोय तुम्हाला? छान डो तयार झालेला. कशी मच्छी राहिली, कशी मच्छी राहिली. आता याच्यामध्ये नेक्स्ट प्रोसेस काय करायची. त्याला छान आता स्मोकी फ्लेवर देण्यासाठी कोळसा थोडा चांगला असा मस्त लाल भडक गरम करून घेतलेला आहे आणि तो असा मधोमध ठेवला त्याच्या. आणि त्याच्या बाजूने मी आता हे थोडस बटर घालते. जवळ आणि असं हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. त्याच्यावर जड काहीतरी ठेवूया. टाकलं पण बरोबर नाही तावणावर. हे असं 4-5 मिनिटं झालेले, मस्त त्याला स्मोकी फ्लेवर देऊन झालेला आहे. आणि मी काढते बाजूला. आणि अर्ध्या तासासाठी आता हे मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे. छान आता झाकून असं मस्तपैकी अर्धा तास त्याला मी आता फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे. हे फ्रीज मध्ये आपण अर्धा तासासाठी ठेवलेलं. तर आता ही अशी स्टिक असते सीख कबाबची, ती स्टिक घ्यायची आणि त्याला हे असं लावून असे त्याला शेप द्यायचा व्यवस्थित. थोडा लांबडा असा शेप द्यायचा. तुम्हाला माहिती असतील ना सीख कबाब कसे असतात. हे बघा, असं छानपैकी त्याला शेप द्यायचा. केवढा लांब हवाय, छोटा हवाय, जाड हवाय, बारीक हवाय, तो तुमच्यावर डिपेंड आहे. आणि ह्याचे हे छान असे पॅक करून घ्यायचे तोंड. आणि हे असा ह्या पद्धतीने हा काढून घ्यायचा. आता मी हा मोठा बनवला, आता एक छोटा तो मिक्स करना परत त्याला कट करून त्याचे 2 होतील. असं करा तुम्ही पण, म्हणजे लवकर लवकर होतील. 4च तर ठीक आहेत काय? 4च ठीक आहेत काय? 4 भरपूर. जेवढे जाड करणार ना तेवढे ते तळताना कच्चे राहतील.
टेक्स्चर इतकं परफेक्ट झालंय ना, हे असे मस्तपैकी असे सीख ह्याला लावून घ्यायचे आणि छानपैकी असे कबाब करून घ्यायचे. आणि आता हे छान असे मस्त शेलो फ्राय करून घ्यायचे एकदम. तर असे एक एक करत मी हे सगळे करून घेतलेले. तर अशा प्रकारे हे टेक्स्चर झालं पाहिजे. आणि हे जर पातळ झालं म्हणजे चिकनला आणि कांद्याला पाणी सुटलं ना, तर हे असे चिकटत नाहीत स्टिकला कबाब. त्याच्यामुळे शक्य तितकं कांद्यातलं पाणी पण काढून घ्यायचं. चिकनचं तर पाणी काढायचं. जेव्हा चिकन धुता ना, त्याला चिकन अर्धा तास ते निथळत ठेवायचं, म्हणजे पूर्णपणे त्याचं पाणी निघून जातं. आणि त्याच्यामध्ये ड्राय मसाले वगैरे घालायचे परफेक्ट, आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याला स्मॅश करायचं. ते जितकं स्मॅश करणार ना, तितकं ते ज्युसी आणि चांगलं होतं. तर आता अशा प्रकारे मी सगळे हे कबाब करून घेतलेत. आणि आता ते छानपैकी त्याला मी आता शॅलो फ्राय करणार आहे. माझ्याकडे एअर फ्रायर पण आहे, पण मी आज एअर फ्रायर मध्ये नाही करत आहे. आज मी शॅलो फ्रायच करते, कारण शॅलो फ्राय मध्ये जरा टेस्ट पण त्याची चांगली लागते. मला एअर फ्रायर पेक्षा शॅलो फ्राय चांगले वाटतं. तर आता एक एक करत मी आता हे तळून घेते. दोन 3 टेबलस्पून असं तेल घालून घेतलंय. आणि आता तेल जरा गरम झालं की मग हे कबाब त्याच्यामध्ये मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचे. मस्त दिसतात. फोटो काढायचा आहे ह्याला. तर फ्रेंड्स, कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला, तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मलाच बोलायला ती थोडी अवघड जातीये. रशियन चिकन सीख कबाब. मग अशी मी अडखळत होते, पण आता मी परफेक्ट बनलेली आहे. तर अशी ही छोटी छोटी ट्रिक्स वापरून केलेली रेसिपी आहे. तर ती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. नाईट मॉर्निंग करून मस्त टीव्ही बघायचा प्रोग्राम चालू आहे साहेबांचा. साहेब काय बघतात तेच कळत नाही. मध्येच मॅच लागते, मध्येच न्यूज लागतात, मध्येच फिल्म लागते. काय बघताय तुम्ही? पिक्चर बघायचा मिथुन चक्रवर्तीचा. आणि त्यांच्या आवडीचे कबाब आता रेडी झालेले आहेत. आता थोड्या वेळात आता आम्ही जेवायला बसणार आहे. तर त्यांना मिथुनचा पिक्चर बघायचा आहे. मिथुनचे जबरदस्त फॅन आहेत. बघू. पण सगळे त्यांना गोविंदा गोविंदा म्हणतात, कारण त्यांची ऍक्टिंग आणि डान्स पूर्ण गोविंदासारखा. थोडे दिवस थांबा फक्त, तुम्हाला त्यांचं गाणं पण ऐकवणार आहे. थोडे दिवस. आता जरा कामाचा स्ट्रेस आहे म्हणून गाणं वगैरे गात नाहीये, है ना? झाले ना? गाणं गाणार ना? माझ्यासाठी एक गाणं गायचंय. तुम्ही सोचेंगे तुम्हें प्यार करी के नहीं, ये दिल बेकरार करे की नहीं. बोला बोला बोला. आज कसा बरोबर नाहीये, मग ते बोलणार आहेत थोड्या दिवसांनी गाणं. त्यांना सांगितलं. येस डार्लिंग. सगळे कबाबची वाट बघतात. हे बघा, सगळे जण कबाबची वाट बघतात. फक्त थोडा वेळ, एवढा इंतजार. आणि फायनली इथं माझे कबाब बघा कसे रेडी होतात. मी काढते आता एक 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 एक. कुठे गेला चिमटा? हे असे माझे कबाब. सगळ्यांना एवढी भूक लागली आहे ना, जबरदस्त. आणि मी टेस्टला दिलं होतं, पण खूप आवडले यांना. मस्त झालेत बोलतात. अप्रतिम. असं सर्टिफिकेट मिळालं ना केलेल्या कामाचं, तर कसं मन प्रसन्न होतं एकदम. मेहनतीचं फळ मिळालंच पाहिजे प्रत्येकाला. हे बघा, फक्त एवढेच माझे बाकी आहेत शॅलो फ्राय करायचे, ते मी पटकन करून घेते. हे शेवटचे 5 पीस आहेत ना, हे चीज वाले माझ्या लेकाने केलेले, चीज घालून.
त्याला चीज घालून खायचे. तर आता ते मी ह्या एअर फ्रायर मध्ये काढते. तर एअर फ्रायर मध्ये असं बटर पेपर घालून घेतलंय आणि त्याच्यात आता मी हे ठेवून घेते. बघू एअर फ्रायर मध्ये कसे होतात. ऑइल लावायचंय ना? गरज नाही, कारण त्याला पाणी आहे ऑलरेडी. नाही पाणी नाही रे, त्याला आपण बटर लावलेलं आहे भरपूर. हा ऍक्च्युली ते मला नाही वाटत त्याला ऑइलची गरज आहे, पण आपण थोडस टाकूयात. उगाचच नो रिस्क नको. चालू कर असं थोडस ना, त्याला आपण ऑइल टाकूया असं एकदम किंचित किंचित. ठीक आहे. जानवी आजा बेटा, आजा आजा बेटा. ऑन केलं. किती मिनिटासाठी ठेवायचं आपण? 180 डिग्री सेल्सिअसला. दहा मिनिटासाठी एअर फ्रायर मध्ये ठेवलंय 180 डिग्री सेल्सिअसला. दुसरी साईड, वन साइड, एक साइड, वन साइड, दुसरी साइड अजून 10 मिनिटं. हा त्यावर एक साइड 10 मिनिटं, दुसरी साइड 10 मिनिटं. सो टोटल 20 मिनिटं. 20 मिनिटं एअर फ्रायर मध्ये. आता बघू ते झाल्यानंतर बघू कसं होतंय ते. आणि जळाले तर? ए कसे जळतील? जळाले तर? आणि केस बघ कसे बांधले, तसेच खायचे. केस बघ कसे बांधले. तू काय मोठी मॉडेल लागून गेली काय? तुला एकदा C44 नंतर C45 कोण ओळखत नाही. आली मोठी मॉडेल. हे असे झाले एअर फ्रायर मधले. तुझे चीज वाले. हा मला तर चीज वालेच बरोबर वाटतात खायला. क्रेझी क्रेझी. मस्त झालं. मी बोलतो ना टेस्टला सगळ्यात भारी आहेत. करपले तर काय झालं? एअर फ्रायर मागे एक पीस द्या. गरम खाना पण पाहिजे. गरमा गरम चीज वाला खावा मस्त. माझा चीजचा कोणता आहे, मम्मीचा कोणता आहे? जानवी कसं झालं? आवडलं तुला? येस. आधी अप्रतिम, क्लासिक, एकदम क्लासिक. 5 स्टार हॉटेल फेल आहे. चीज वाला हे बघ चीज वालाच खातो, एकदम बेस्ट. आणि चटणी अजून भारी झाली आहे. जरा वेगळ्या स्टाईलची चटणी केली. भालेराव तुम्हाला आवडला? एक नंबर. सर्वात सुंदर झालं जगात. सगळ्यात सुंदर असं कबाब कुठे बनत नसेल. माझ्या बायकोने बनवलं. थँक्यू. तुम्ही बायकोला काय गिफ्ट देता? ती मला रोज गिफ्ट कामावून आल्या आल्या. हे बघ, हे अशा पद्धतीने झाले पाहिजे. एकदम सॉफ्ट सॉफ्ट दिसते. कसं झालं? मस्त, एक नंबर. खरोखर तुम्ही पण करून बघा. हे चिकन सीख कबाब, रशियन सीख कबाब अप्रतिम, खूप सुंदर. हा चीज वाला मस्त झालाय है ना? आणि अशा पद्धतीने आता आम्ही रात्री जेवायला बसलेलो आहे. आमचा हा कबाबचा प्रोग्राम रात्रीचा होता. सो आता आम्ही जेवून घेतोय. आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ह्या कबाबची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर हा माझा छोटासा मिनी ब्लॉग आवडला ना तुम्हाला? तर लवकरच भेटूयात पुन्हा एकदा नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये. टाटा, बाय बाय.